नमस्कार मंडळी, राम राम. कसे आहात सर्वजण? स्वागत आहे आपल्या मोठ्या म्हणजे खूपच मोठ्या ब्लॉगमध्ये. खूप मोठा नसतो माझा, बोरिंग नसतो, तर मी छोटाच ब्लॉग बनवते आणि 3 मिनटाचा असतो माझा ब्लॉग. तर नक्कीच पाहत जा, सबस्क्राईब करत जावा, लाईक ठोकत जावा यार. आमच्या विहिरीत भला मोठा मासा सापडला होता, तो आणला होता आणि त्याला बघण्यासाठी सगळ्यांची झगडपकड चालू होती आणि काय तिथं गर्दी आहे म्हणून मी बघायला गेले आणि तिथं भला मोठा मासा मला दिसला. खूप वास येत होता. मी लांबूनच बघत होते आणि छोटीला व्हिडिओ काढायला लावला, पण तिने हा असा व्हिडिओ काढला की तो मासा कोणालाच दिसणार नाही. तर हा मासा खूपच मोठा होता आणि त्या टाकीमध्ये सोडला होता. परत विहिरीमध्ये सोडायचं होतं त्याला दुसऱ्या. हा बघा इथे दिसतोय थोडासा. तर हा मासा एवढा मोठा होता आणि त्याच्यात अजून 2 छोटे मासे होते. एक सापासारखा मासा होता, कुठल्याच माशाचं नाव येत नाही. तर असो, आम्ही गेलो होतो बाहेर का तर अद्विक आजारी आहे, परत आजारी पडला आहे, तर त्याला घेऊन जायचं होतं आणि मग निघालो आम्ही. तिथे मंदिरात गेलो पण जायच्या टायमिंगला आम्ही डॉक्टरला फोन केला, तेव्हा डॉक्टर खूप लेट येणार होते. आम्ही लवकर गेलो, सो तिथेच जरा टाईमपास करत बसलो मंदिरातून नंतर आम्हाला जायचं होतं गार्डनमध्ये. आमचे साहेब आम्हाला गार्डनमध्ये सोडून गेले घरी. काहीतरी पार्सल द्यायचं होतं आणि ते गेले घरी. आमच्यात श्रीखंड काय ते गोड काहीतरी आमच्यात बेत होता आज जेवणाचा, तर ते यांच्यावर सोपवलं होतं की घेऊन येताना, पण आम्हाला लेट होणार होता. सो ते गेले आम्हाला गार्डनमध्ये ठेवून, पण आमची ह्यांनी फार वाट लावून टाकली माझ्या दोघांनी. तिथे खूपच मला त्रास दिला. सगळी डोक्याची कांदाभजी केली आणि काय करणार आता. हा आजारी असल्यामुळे एवढा किरकिर करत होता की मलाही बसवून देत नव्हता आणि स्वतः बसत नव्हता, रडतच होता. एवढं तिथं खेळायला एवढी मुलं जमली होती, पण त्यांना पाहायचं सोडून ह्याचं एकट्याचंच रडगाणं चालू होतं. माझाही मूड ऑफ झाला कारण की हा रडायलाच लागला आणि बसत नव्हता आणि मी ह्याला कुठे उचलून नेऊ, काय करू मलाच समजेना. पण आमची छोटूशी एवढी नादवली होती, एवढी छान खेळत होती, तिचं काहीच नव्हतं. पण मी तिला म्हणत होते जरा सावकाश खेळ, नाहीतरी मोठी मुलं त्यांच्यात बोकंडी येऊन बसत होती. तिथं खूपच मोठ्या घसरगुंड होत्या. लहान मुलांना बघत नव्हते. हा पण आद्विक पडला होता. एक मोठं मुलगी आली त्याच्या अंगावर, त्याला लागलं थोडंसं आणि ह्याला आहे ना घरचाच रस्ता म्हणजे बाहेरचाच रस्ता तो पकडतो. त्याचे पप्पा आले फायनली आणि तो खुश झाला, पण तिकडेच गेला त्यांच्याकडे त्यांना भेटायला आणि निघालो आम्ही घरी. आणि त्यांनी काही खाऊन पिऊन नाही दिलं. घरी आल्यावर कॉफी पिली.